न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज. नमस्कार. पाऊसाठी उभं राहा. शुभेच्छा तुम्हाला. विजयराव, तुम्ही मयूर भाऊंना भेटायला आलात, काय तुमच्या भावना? काय पाठिंबा द्यायला आले का पाठिंबा मागायला आले? वाणे साहेब, राजकारण दिशेने जाईल, मैत्री अभेद्य राहिली पाहिजे. मी एकमेव असा माणूस पाहिला, असा युवक सहकारी पाहिला की ज्या माणसानं राजकारणामध्ये एखाद्या माणसाला निरपेक्षपणे साथ दिली, किती वर्ष दिली? 20 वर्ष दिली, आणि काय अपेक्षा ठेवली नाही. फक्त मित्रमंडळी म्हणतात म्हणून संधी द्या. या बहादरानं कधी असं नाही म्हटलं की मला संधी पाहिजे आणि मीच पाहिजे. पण आज जे कार्यकर्ते रडले, त्यांनी माझं मन भारावून आलं की एक आयुष्यात काय कमावलं असेल या मित्रांना, ते हे कमावलं आहे. आणि ह्या कमाईचं मोल एका राजकारणात, एका निवडणुकीला होऊ शकत नाही. ठीक आहे, बरोबर, शिवसेनेचे एकनिष्ठ आहे, ते शिवसेनेचं काम करतील, त्यांनी करावं, त्यांना शुभेच्छा आहेत, माझं काही म्हणणं नाही. पक्षीय राजकारण, उमेदवाऱ्या, हे सगळं होत राहील. पण एखाद्या न्यायाच्या भूमिकेतून जात असताना नेत्यांचा जो कस लागतो, तो कस लागत असताना आज त्यांना मयूर भाऊला थोडंसं मागं पाऊल घ्यावं लागलं. आणि हे दुःख जेवढं ह्या कार्यकर्त्यांना झालं तेवढं मला झालं, कारण लोकशाहीचा हा उत्सव सगळ्यांना आनंदाने साजरा केला पाहिजे. मीच विजय झालो पाहिजे आणि मीच पदावर बसलो पाहिजे, माझाच काय तो अधिकार आहे, तुम्ही राहू शकत नाही, अशी भूमिका लोकशाहीत कामाला घेता येत नाही. म्हणून मयूर भाऊनं आज एक उमदं नेतृत्व आहे. आज त्यांच्या मनामध्ये नक्कीच कुठंतरी शल्याची भावना माता भगिनी सगळ्या या ठिकाणी आहेत, किंवा हे सगळे मित्रमंडळी या ठिकाणी आहेत. आयुष्यामध्ये या भावानं कमवलं, त्याला सलाम करायला मी या ठिकाणी आलो. त्यामुळं दोन निर्णय घ्यायचे, तो तुम्ही घ्या, पक्ष म्हणून काम करा, मित्र म्हणून तुम्ही. मयूर भाऊ, विजयराव तुम्हाला भेटायला आले, तुमच्या दुःखात सहभागी झालेत, तुम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, तुमच्या काय भावना? दुःख नाहीये काही, आमचा निर्णय शरद दादा आहेत. आपण त्यांना विजयासाठी शुभेच्छा. मी असं म्हणेन, शरददादांचा विषय कुठे आला, आम्ही कुठे काय म्हणालो? शुभेच्छा सर्वांना. अच्छा सर, शुभेच्छा तुम्हाला. गणेश भाऊ, मला ते अन्नाला पिंपळवंडी गटामधून जिल्हा परिषदेची उमेदवारी मयूर पवार यांना मिळणार असं सांगितलं जात होतं, परंतु ऐनवेळी उमेदवारी मिळाली नाही. मंगेश काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. तुमची नाराजी मोठ्या प्रमाणात आपण मागापासून पाहतोय. अनेक जण रडले. तुमची भूमिका काय? बंडखोरी करणार की शांत राहणार? नाही, सध्या शांतच आहे. सर्वांच्या आता थोड्याशा भावना उफाळून येणं हे साहजिकच आहे, पण तसं काही नाही, वेळ आल्यावर मी सांगेल तुम्हाला तसं काय. असं उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे एकच दिवस बाकी आहे. तुम्ही दिवस आहे, भरपूर वेळ आहे त्याला ना, अजून एकच दिवस बाकी आहे. वेळ आहे, वेळ आल्यावर तुम्हाला सांगेल, मी फोन करून बोलून घेईल. कुठल्या कार्यकर्त्याला काय बोलायचंय? मयूर पवार यांना सगळ्यांचा पाठिंबा. मयूर भाऊ, तुम आगे बढ़ो. चला, धन्यवाद. धन्यवाद. बस झालं ना.